आईला लई नशीब फुटक भो आणि काय घरामध्ये उकडत पक्क त्या एवढा स्लॅप असून फॅन असून आईला ऊन तर काही जमूनच द्याय ना पक्क घामागोदी झालं बा. बायको राहते तिकडं अमेरिकेला ती राहते मस्त इशीत आणि मला ठुलं इड घरात ठुलं घर सांभाळाया. जाऊ दे बा काही नशीब फुटक आपलं. अरे घे 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 हरी नाम घे माया सारी सोडून दे नशिबाला रे हात लावून रडशील दाई दाई या प्रपंचा पायी या संसारा पायी या प्रपंचा पायी या संसारा पायी. अरे नकोच हा संसार नकोच. आय आय आले बाई बरोबर पत्त्यावर. मी तर बसेल आहे बाई तो माणूस. दार उघडा ना. कोण तुम्ही? अहो दरवाजा तर उघडा सांगते मी कोण आहे ते. अहो पण मग इड घरात कोणी नाही तुम्हाला कस काय मध्ये घ्यायचं? अहो मी तुमच्या बायकोची मैत्रीण आहे. दार उघडा. हा का हा बरं या या येऊ का? या लाई तुम्ही या. मॅडम हा थांबा दरवाजा लाईतो थांब. बरं बरं. वापू वा तुम्ही. काय झालं माहितीये का हा मी ना काय कोणाला घरात घेत नाही. हा का? काय माई बायको काय येड नाही हा म्हणून मी बाई माणूस पाहिली हा आपल्याला जमतच नाही. असं असं. अहो मग मी ते सांगू राहिले मी तुमच्या बायकोची मैत्रीण आहे. आम्ही दोघे अमेरिकेला एकच कंपनी मध्ये ना. हा का मग आता मला इकडे यायचं होतं हा. ना. या इकडं गाव नाही का मा? इकडं हा काकडेवाडी. काकडेवाडी हाय आणि ते काकडेवाडीची ना मी. हा का मग त्याच्यामुळे मग ती म्हणा एवढं सामान दे म्हणा माझ्या नवऱ्याला जाता जाता. तिने पत्ता सांगितला मग त्या पत्त्यावर आली मी. बरं झाल्या आल्या. हा हा या ना बसा ना बरं बरं. या बसा बसा. आणि तुमची बायको ती संगीत संगीत संगीता संगीता आगलावे. हा आहे. मग आम्ही दोघी एकाच ठिकाणी खूप जिग्र मैत्रिणी आम्ही. चांगलं करते ना दोघी बी? हा चांगलं करते का व्यवस्थित काय काम कंपनी? अहो आम्ही मी ना तिच्या वरची आहे. ती माझ्या हाताखाली. हा म्हणजे तुमची पोस्ट वरली बा. हा तुम्ही वर आहे हा. आणि ती खाली. हा हा बरोबर. आता तुम्हाला कळालं. हा मला 2 लाख रुपये महिन्याला पेमेंट आहे. किती? 2 लाख. बाबा 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 लय पेमेंट देऊ. आणि तिला खाली काय 20,000 रुपये. राम आता किती केलं तर ते पण तेवढं तरी आणते ना ती कमवून. शिकेल नाही ना. हा मग तुमचं नाव काय? माझं नाव शांता खोटे. शांता खोटे. हो हो बरं धरा हे सामान दिले तुमच्या बायकोने. हो राहू दे राहू दे थांबा थांबा. काय? द्या इकडे ती बॅग. काय राहिलं? ते त्याच्यात माझे पैसे ठेवले मी. हा ते पैसे काढून घेते ना. धरा. हा राहू दे. आणि मग थांबा मॅडम तुम्हाला मी पाणी बिणी आणतो. नाही नाही असू द्या असू द्या. काही पाण्याची काही गरज नाही. पाणी आताच येता येता मी घेतलं हा. होतं. म्हणलं पहिलं यांचं सामान द्यावा आणि मग जावा घरी. पाहतो ना काय सामान दिलंय. हा पहा पहा. काही नाही कपडे दिले हो. कपडे आहे का? हा असं असं. कपडे. बर बर. मग थांबा मग मध्ये ठेवून आलो मी बॅग. हा या या. हा? ऐका हा. मध्ये बॅग ठेवतो आणि तसंच तुम्हाला पाणी घेऊन देतो. असं म्हणते का? हा हा बरं आणा थोडं मग गरमाटाला हो राहिले ना. लय गरमात काय थंड बिंड आणू का बाहेरून? नाही नका. आकाशाला आता एवढे कोदे करीत बसत्या. थोडं पाणी जा ना माठातलं. बर बर चालेल. बया हा संगीचा नवराय वाटतो. संगीने घर बीर चांगलं घेतलं बाई. हा भला मोठा फ्लॅट आहे.
चांगली प्रगती केली बाई. घ्या मॅडम. हा कस काय चव? छान आहे, पाणी थंड आहे बरं का. जेवण खावण जेवण खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे माझं. आता निघाल मी 5-10 मिनिटामध्ये. ते मग तुम्ही एकटेच राहते का इथं? अहो एकटेच म्हणजे लय कठीण काळ काढितो मी. हा का? लय अवघड हो, लय अवघड. हे बा हाताने करायचं काय? जेवण. हा हा खालून वर पाणी नाही येत, खालून जिन्यानं पाणी आणायचं. हा का? मग बापरे, आता तुमची बायको इथं राहत नाही? अहो ती इड नाहीये. 6 महिन्यातून एकदा येते. हा, मग आता सुट्ट्या भेटत नाही ना हो. 6 महिन्यातूनच यावं लागतं. मग तुम्ही हातानेच बनवी का? हो सगळं. पण मग पैसा पाणी ती देत असेल ना? अहो काय मॅडम चावलं राहिलं तुम्ही. हा पैसा पाणी ती कितीक देती. मला या असं पुडी काढीला लागले तरच देती. 50-60 रुपये फोन पे टाकी. बापरे, म्हणजे पैसा पाणी पण नाही देत का? नाही हो. मग तुम्ही काय काम करता? मी फक्त घर सांभाळ आहे. म्हणजे तुम्ही कामधंदा वगैरे काहीच करते नाही का? काहीच नाही. नुसतं असे संध्यासारखे बसून आहे का? आपलं काम फक्त घरात थांबणे. हा का? हा, तिनं सांगेले इड घर सांभाळायचं, कोणी आलं तर घरात घ्यायचं नाही. हा मग मी तेच करतो. अहो पण मग तुमची पण तुम्हाला बी वाटत असेल ना थोडंफार पैसा जवळ पाहिजे, काहीतरी घेतलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. जीवाची नाही का हाऊस महत्वाची आहे ना. अहो मस्त वाटतं एखादं काही चॉकलेट खाऊ वाटलं हा किंवा बर्फी. आता ऊन काय, हा काहीतरी अंड बिंड पिवशी वाटलं, हा मस्त जीवाला वाटतं. हा मग काय पैसा नसल्यावर नाही. म्हणजे तुमच्या हातात काहीच नाही पैसा? खडकू नाही तर. बापरे, म्हणजे तुम्ही फक्त सांगितल्या कामाचं दिल्या भाकरी. हो तुमचे लईच वाईट दिवस आहे हो. अहो लई म्हणजे काय सांगायचं. काय माणूस झालं मला आलं फुकाट आणि चाललंय फुकाट. काय सांग. हा कसं आहे माहितीये का, माणसाच्या जीवनात आहे ना, तुम्हाला सांगते जेवढा पैसा असतो ना त्याच्यापेक्षा त्याच्या गरजा पण महत्वाच्या असतात. समजा पैसा खूप आहे पण माणसाला एखादी गोष्ट भेटली नाही, त्या पैशाचा काय उपयोग? काय उपयोग आहे? असं तसं तुम्ही म्हणजे सगळ्याच गोष्टीपासून वंचित आहे काय? सगळ्या. मग बायकोचं प्रेमही भेटत नसेल? अहो प्रेम तर दूरच राहिलं. हा अग तुम्ही लय खोल प्रश्न विचारला. हा अहो प्रेम. हा हा इकडं जर आली ना हा आणि प्रेमानं तिच्या पै मी जर जाऊन बसलो, हा काही नाही असा हात लावला बा हा का बाई नुसती वाशक्यान जाती. हा का? आईला हा माय अशी वाशक्यान जाती आली हा का माई खालून पॅन्टच वल्ली झाली. बया, म्हणजे तुम्ही लय घाबरा त्या बायकोला. अहो लय कठीण. म्हणजे असं आहे तिचा दरारा जास्त आहे बा घरात. हा तिचाच. तुमचा काही दरारा नाही, काहीच नाही. काहीच इम्प्रेशन तुमचं पडत नाही. अहो काहीच पडत नाही. अरे बापरे, लयच कठीण समस्या आहे मग. अहो काय सांगतो, मला नाक जन्म दिला देवाना. घर मस्त मोठं आहे. मग हे रोख कॅश आहे का हप्त्यावर आहे? हे का हा या हप्त्यावर येईल. हा का? हा हा हप्त्यावर का होईना पण मग छान आहे, मोठं दाट आहे. हो या ना मध्ये या ना घर पाहून. नाही असू द्या असू द्या. अहो या मॅडम कवा येणार आमच्या गरीबाच्या दारात या. हा गरीब काची, तुम्ही एवढं मोठं घर आहे तुमचं. या बा इकडं संडास बाथरूम आहे, हा इकडं आंघोळीचं बाथरूम. असं. या मध्ये या. या बा इकडं किचन. या बा हा किचन. हा छान आहे छान आहे. पाण्याची सोय. हा या इकडे. हा या बा इकडे एक बेड आहे. हा हा हम्म. छान आहे हो. हो या इकडून या पा. या बा हा हा मोठा बेड आहे आमचा. हा छान आहे. छान आहे बरं का घर. छान आहे ना. हा बसा ना बसा. हा आवडलं मला. आवडलं ना. हो. अहो मस्त तुम्हाला आवडलं. हा सारं काही आहे. हा सारं काही आहे पण काहीच उपयोग नाही मावाला तर.
काय ना माग हा फोन म्हणलं मला गाडी घ्यायची, मला पैसे दे. हा मला म्हण काय हा म्हणलं गाडी घ्यायची. हा अजिबात जमायचं नाही. घाबरलो मी. हा का गुलाबराव शांत उशीत डोकं घालून शिरला. हा हा नाही म्हणजे मला घरातच थांबायचं. हा बसलो का. तुम्हाला एक विचारू का? बोला ना. म्हणजे एक सांगते तुम्हाला मी. ऐकतो मी. काय तुम्हाला गाडी घ्यायला मी पैसे दिले तर चालेल का? पैसे? हा ओ नका नका नका. माई बायको लई कठीण आहे. अहो हं? तुमच्या बायकोला माहित नाही करायचं. मी तुम्हाला पैसे देते, घेऊन टाका गाडी तुम्ही. देऊन टाका असं. हा हा बर बर चालत चालत. या बा 1 लाखाचा बंडल आहे. 1 लाख? हा बाबा 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 हो मॅडम, हा एवढी मी आजच पाहिले. नका भाऊ तुमचे पैसे नका. अहो नाही राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही, राहू द्या. अहो ऐका, गाडी घ्या. अहो ठेवा तुम्ही जवळ, राहू द्या. याची गाडी घेऊ असं. हा हो. तुमची हाऊस आहे ना गाडी. हाऊस. मग घ्या. मला भरपूर पेमेंट आहे, मला काही पैशाला तोटा नाही आहे. पण मी पण तुमच्यासारखी जरा दुःखी हो. काय हो तुमचं दुःख? ते काय झालं, माझ्याकडं पण सगळं आहे, पण तुमच्यासारखं मला प्रेम नाही भेटत ना नवऱ्याचं. हा बरं का हो? हा तुमचा नवरा कधी वारला का काय? नाही नाही, वारला नाही हो, पळून गेला. म्हणजे कोणा तरी माग पळून गेला? हा म्हणजे कोणा मागं गेला का पुढं गेला काय माहिती. 2 वर्ष झाले पळून गेला. लय वाट पाहिली. आजच येईल मगच येईल, आजच येईल मगच येईल, असे डोळे लावून बसायचे वाटेकडं. पण काय बाबा आलाच नाही. आता कशाचा येतो? म्हणजे बेपत्ता. आता मेला असेल तो. हा मग तुम्हाला लय आठवण येत असेल का हो? आता लय आठवण येते तुमच्यासारखंच, भरपूर आठवण येते. पण मग आता सगळं मनात दाबायचं. अहो मॅडम काय सांगायचं तुम्हाला, मला तर लई येते व लई म्हणजे लई. हा ना. रातचं बिन दिवसा बी लई आठवण. हा नाही नशिबात. बरं मी काय म्हणते, हं? तुम्हाला आता मी 1 लाख रुपये दिले, हा मग त्याच्या बदल्यात तुम्ही मला काय देणार आहे? मॅडम हा माक द्यायसारखं काही नाही, हा पण याच्यातूनच तुम्हाला 100-200 रुपये देऊ का? नाही नाही, ते असू द्या, तुम्हालाच राहू द्या, ते मला नकोय. अहो काय मग काय लागत तो? हे सगळं गरदात सगळं तिचंच आहे. हा का? मा काहीच नाही. हा माक देण्यासारखं काय? तुम्हाला एक बोलू का? बोला बाबा. तुमच्याकडे आहे ना देण्यासारखं खूप काही आहे. हं? काय लागत हवं तुम्हाला? पण तुमचं त्याच्याकडे लक्ष नाही ना, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय. ओ सांगा, मला काय उमजत नाही. अहो तुम्ही प्रेम तर देऊ शकता ना. उद्या हा तुम्हाला हा आईला इथं म्हणते प्रेम द्या. हं? पण मा बायकोला जर माहीत झालं, चांगली चंदू 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 मारी. काय म्हणले? काही नाही विचार करीत होतो प्रेम. का मॅडम, हा मला मस्त तुम्हाला प्रेम द्यावं वाटतं, हा पण माई बायकोला जर कोणी म्हणलं, हा अगं मला या घरात राहायची शिराणी होईल. ऐका ना, मला मस्त वाटतं प्रेम द्यावा. मी त्या गोष्टी पाहून वंचित आहे. हा. माई बायको ना लई कठीण आहे, म्हणून भेटतो. मी काय म्हणते, तुमची बायको इथं आहे का आता? नाही. आपण तुमच्या घरात आहे, 4 भिंतींच्या आड आहे. हा कोणी आपल्याला पाहिलंय का? नाही कोणी पाहणार. आपण कोणाला पाहिलंय का? नाही. मग कोणाला माहित कस का होणार आहे? आपण जे काय करू ते आपल्या दोघांमध्येच राहील ना. हा मग म्हणून म्हटले, मग ते 1 लाखाच्या बदल्यामध्ये तुम्ही मला थोडस प्रेम द्या. माझी मी जाते निघून, मला दुसरं काय अपेक्षा नाहीये तुमच्याकडून. ते ना तुम्हाला प्रेम द्यायलाय हा. ना, ते लय कस तरी वाटतं माझ्या जीवाला. हा का म्हणून माहितीये हा. का, तुम्ही माझ्या बायकोच्या मैत्रिणी ना,
हा ते कसं होईल? हं? ठीक आहे ना, मग त्याला काय होतं. पण मी जर तुम्हाला प्रेम दिलं, हा मा बायकोला करता कामा नाही हं? अहो मी कशाला सांगल, मीच प्रेम घेणार आहे, मीच तिला कश काय सांगल संगीताला. हा चाल. तयार आहे का? हो तयारी. ₹1,00,000 दिले तुम्ही. हं? बरं. देतो ना, मग देतो ना. हा या वर या. बरं. सारखा वर. हं? काय म्हणले का? नाही नाही काही नाही. ते प्रेम देत होते ना, हो लगेच देऊ. ते तुम्ही थोडे विचारात पडले ना. नाही नाही काही नाही काही नाही. लय घाम आला मॅडम. कसं वाटलं? अहो लय मोकळं झालं. ओ 6 महिने प्रेम नाही भेटत हा. मला. आज लय प्रेम तुम्ही हाशी खुशीनं दिलं. छान वाटलं ना. लय भारी. बरं मी काय म्हणते, आता मला आहे ना काकडेवाडीला जायचंय हा. आणि तिकडून परत जायचंय ना अमेरिकेला. वेळ होईल मग मी निघू का आता? तुम्हाला बसून देऊ का? नाही काही नाही, त्या तिथपर्यंत दारापर्यंत चला. चल. हा चला. हा येऊ का मग? हा या चला. जाऊ द्या मॅडम, पण तुम्ही लय भारी प्रेम दिलं हा बर का. आणि अशा कधी मध्ये आल्या तर या. हा येते हं? हा. माकून बघ. तुम्हाला काय विसरणार आहे का मी आता? अहो मी तुम्हाला विसरणार तुम्ही नाही. जेवढे खुश झाले ना त्याच्या 4 पट मी खुश झाले. मी खुश लय झालो. हा येऊ का? या वज जा. हा हा गाड्या पाहून जा. चालत या. आता आहे ना दरवाजा लावून घेतो. चला आता त्या बॅगेत बायकोना काय दिलं ते तरी पाहतो. वा वा आता काय दिलं पाहू देवा. बायकोचाच फोन आला. काय म्हणते आता? हा बोल ना संगीता. अहो मी काय म्हणते, हा बोल. ती माझी मैत्रीण आली होती का शांता खोटे? हा शांता खोटे आली होती. ते सामान दिलं का? एक बॅग दिली बा. हा हा. आणि तिने तुम्हाला 1,00,000 रुपये दिले का? ते आपल्या घराचा हप्ता भरायसाठी मी तिच्याकडे पाठवले होते पैसे. ते घराचा हप्ता भरायसाठी मी तिच्याकडे 1,00,000 रुपये पाठवले होते ना. 1,00,000? हा तर ते तुम्हाला दिले का तिने? हा दिले. ते 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 काय करू राहिले तुम्ही? काही तब्येत बरी नाही का तुमची? नाही बरी दिले. हा हा बरं, मग ते हप्ता कधी भरताय तुम्ही? लगेच जातो ना संगीता. हा बरं जास्त दिवस लावू नका, लगेच निघा आता तुम्ही, भरून टाका पैसे. हा बर गीता. हा ते 1,00,000 तो दिलते का? हा मग मी दिले होते का? म्हणजे मी नाही मग कोण देणार आहे दुसरं? हा दिले माझा नवरा आहे म्हणजे त्याला मीच पैसे देणार आहे ना. हा दिले. चल हा बरं येतो मी हप्ता भरायला चाललो. हा चल ठेवू का? हो. अगं बाबा चायला काय बाई आली भो. म्हणजे माझ्या बायकोनच पैसे चक दिले 1,00,000 रुपये का जा बा मानावऱ्या कधी एवढे हप्ता भरायचा आहे घराचा. आणि त्या आईला बाईनं तर आल्या मागून प्रेमही घेतलं आणि मला म्हण तुम्हाला 1,00,000 रुपये मी देते गाडी घ्यायला. त्या बाई आली आणि आमच्याच पैशानं मजा मारून गेली. अरे लई बाई माणसांची जात कठीण आल्या. गेली बाई.
पैसे मायेच आणून दिले. माश्चर्य राव बाईना माझ्या मारून घेतली हो. म्हण का कामाला नवरा नाही निघून जायले. अरे रे रे चाल बाबा, आता जाऊ आपण ये पैसे घेऊन घराचा हप्ता तरी भरून येऊ. पुन्हा ती बायको कटकट करील. चाल शर्ट घालतो आणि जातो बा. आईला इडून पुढे ना बाई माणसावर विश्वासच ठेवू नाही. मा नव्हताच पण लई बाई गोडीत आली बा. जाऊ दे.